हे बघा हेच कुठे धरलाय. हा गुरुतत्वावर आहे. विचारा कोण गुरु बिरू होते का. अक्कलकोटचे खरे होते असं म्हणा. माताजी तुम्ही अक्कलकोट स्वामी आहात का असा प्रश्न करा. अक्कलकोट खरे होते असं म्हणा. अक्कलकोट खरे होते. नाही मनात म्हणा मनात. काय आलं का. हा उपवास करतात कोणचा. आता करणार नाही म्हणा. कान धरून आपता होते कुंडली. कशाला शरीराला त्रास द्यायचा काय. गणपतीला ते पाहिजे. चांगला खातो गणपती. तुम्हाला कशाला उपवास पाहिजे. आणि बरोबर चतुर्थीला ज्याचा जन्म झाला त्या दिवशी कशाला उपवास करायचा आपण. आलीवर उत्तर आलं. कुणी तुम्हाला सांगितलं कसं नाही. पण आता तुम्हाला हेच माहित नसणार की अक्कलकोट खरे आहेत की नाहीत. खरे आहेत ते अक्कलकोट खरे आहेत. आता आला त्यांना तुम्ही फील करा. तुम्ही त्यांच्या हातात आता फील करू द्या. आता झाले तुम्ही पार. बसा इथे. झालं. अहो तुम्ही अक्कलकोट आणि अक्कलकोटचे खरे आहेत ते म्हणजे व्हायलाच पाहिजे. कसं नाही होणार. बसा. त्यांचं मेहनत केलेली ती यायलाच पाहिजे. हा बसा आता. बघा दोन्ही हात करा. आणि आता प्रश्न विचारायचा. आता विचारा. माताजी तुम्ही अक्कलकोटचे आहात का महाराज. हां माझ्याकडे बघून विचारा. माझ्याकडे बघा. हां विचारा प्रश्न. हां हां आलीवर बघा परत. हातात आलं नाही का तुम्हाला. झाले ना पार. हेच ओळखलं पाहिजे. त्यांची एवढी सेवा केली तर त्यांनी काहीतरी दिलं पाहिजे तुम्हाला ओळख पडताळा म्हणून. हां आलं ना. हे अक्कलकोटांची मेहरबानी आहे. त्यांना नमस्कार करा. झालं. हा झाले परत. थोड्या जोरात. ते खरे होते त्याबद्दल शंकाच नाही. झालं. हा बसू दे बसले ना. बरं ह्यांचं काय. इज ऑल राईट. नाही डावात माझ्या